तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर घेऊन आलो आहे. ती म्हणजे खूप दिलासादायक बातमी आहे, जी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता जाणून घेऊया लाडक्या बहिणींना मिळणार आहेत ₹4,500. तर कधी मिळणार ही आज सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. तर त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक नक्की करा. बरेचसे व्यक्ती जे आहेत चॅनलवर येतात, लाईक करत नाहीत, सबस्क्राईब करत नाहीत. असं नका करू. एक लाईक तरी करत जा आणि एक सबस्क्राईब तरी. सरकारने आधी नोव्हेंबर प्लस डिसेंबर प्लस जानेवारी हे तिन्ही महिन्याचे ₹4,000 एकत्र खात्यात पाठवण्याचा विचार केला होता. परंतु आचारसंहितेमुळे लागू असल्यामुळे आता ऐवजी फक्त ₹1,500 ही मिळणार आहेत. तर दुसरा नंबर म्हणजे पैसे कधी जमा होतील. निवडणुका आचारसंहिता येऊमुळे योजनेचा ₹1,500चा आज 13 जानेवारी 2026. आज 14 जानेवारी आहे. तर किंवा जवळच्या दिवसात पात्र महिलांच्या खात्यात जमा होत आहेत. आणि बहुतेक बँक संदेशानुसार ₹1,500चा पेमेंट आता आलेलं दिसतंय. तर का ₹4,500 मिळत का नाही आहेत? तर राज्य निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे, ज्यामुळे सरकार पहिल्यानं 3 महिन्यांचे पैसे एकत्र देऊ शकत नाही. केवळ सध्याचा कायदा आणि नियमांनुसार नियमित ₹1,500 प्रति माहच पाठवता येणार आहे. तरी केवायसी आवश्यक आहे. तर योजना सुरू ठेवण्यासाठी आणि पैसे वेळेवर मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी आधार लिंकिंग केवायसी वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. नाहीतर पुढील हप्ते थांबण्यात येऊ शकतात. सारांश, लाडकी बहीण योजनेतून ₹4,500 मिळणार नाही, तर ₹1,500 सध्या जमा होत आहेत. तर पैसे आता मिळत आहेत किंवा लवकर मिळणार आहेत, पण मोहरच्या एकत्रित रक्कम आता नाही. म्हणजे पूर्ण जी रक्कम आहे ती एकत्र येऊ शकणार नाही. 3 महिन्याची जी रक्कम आहे ती एकत्र येऊ शकणार नाही. तर ₹1,500 तुमच्या जी खात्यामध्ये जमा होत राहतील. तर योजनेचा लाभ घेत राहण्यासाठी केवायसी पूर्ण करा. तर बहिणींनो, जर व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.